कळायला हवा की कोर्स कशासाठी आपल्याला करायचा आहे, मग त्यानुसार आपण निवडू शकतो की आपल्याला कुठे करायचं. तर अशा पद्धत पॉंडिचेरीमध्ये ऑरोव्हिल म्हणून जे आहे खूप प्रसिद्ध आहे, तिथे सिरामिकचा खूप मोठा म्हणजे ते जे रेमिकर म्हणून आहेत तर त्यांनी ते सुरू केलेलं सगळं. तर तिथे ते गाव आहे अख्खं. हो ते माहितीये. तर ते एक मी जे म्हणते की एक हाय क्लास मध्ये एक जी सिरामिक पॉटरी ते तिथे त्या पद्धतीचं काम आपल्याला बघायला मिळतं. त्याशिवाय भद्रावतीला, चंद्रपूर जवळ जे भद्रावती म्हणून आहे तिथे खूप त्यांनी सगळं ग्रासरूट लेवलवरच्या लोकांना घेऊन गावागावांमधल्या बहुतेक मला वाटतं ते खादी ग्रामोद्योग वगैरे अशा सरकारी याच्यावर होतं, ते तत्वावर चालत होतं. तर तिथे एक वेगळ्या पद्धतीचं पॉटरी विलेज आहे. उत्तर प्रदेशात खुर्जा पॉटरी, तिथे ते खुर्जा जे गाव आहे तिथे एक पॉटरीचं म्हणजे अशी गावच आहेत काही तयार झालेली की जी घरोघरी, म्हणजे आपण त्या गावात गेलो तर अशा काही भागांमध्ये असं घरोघरी काम चालू असतं. इतके कुंभार वेगवेगळ्या पद्धतीचं, बंगालमध्ये खूप प्रकारचं काम. तर असं. पण हे सगळे आता ही खुर्जा किंवा तू म्हणालीस बंगाल किंवा आता जे चंद्रपूर जवळचं भद्रावती, तर हे सगळे ट्रॅडिशनल काम करणारे लोक आहेत. ट्रॅडिशनल पद्धतीने. पण हे तुझ्यासारखं पण करतात ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल किंवा तो जो एक अस्थेटिक सांभाळ ते पण असतं. तो ऍक्च्युली प्रत्येकाला तो बॅलन्स साधावाच लागतो. जर तुम्ही यात ते जसं मी म्हटलं की तुम्ही फक्त हौशी लेवलवर नाही करू शकत. त्यामुळे त्यात एक प्रत्येकाची एक स्टाईल तयार झालेली आहे. भद्रावतीची एक स्टाईल आहे, खुर्जाची वेगळी आहे, पॉंडिचेरीची वेगळी आहे, तर बंगालमध्ये आणखीनच वेगळं आहे. तर दागिन्यांचा आणखीन एक वेगळा उपप्रकार आहे मातीच्या, त्यात टेराकोटा दागिने, टेराकोटाचे दागिने असं. तर ते कनेक्टेड आहे, म्हणजे त्याच्यात ते माती हे माध्यम वापरून अनेक लेवल्सवर काम करता येऊ शकतं. खर तर तुझी मुलाखत मी घेण्यामागचं कारण, जनरली तुझं काम जे आहे ते खूप ट्रॅडिशनल सिस्टीम मधनं येतं, माती काम, आणि तू मात्र एका मॉडर्न ऍटमॉस्फिअर मधून या ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये स्वतःला फिट करत गेलीस, सामावत गेलीस.